Very good morning, TYBSc student. Yesterday we have to completed types of polymerization techniques. How much more techniques are present in polymerization scheme? तर बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिमरायझेशनचे जे काही टेक्निक्स आहेत, जे प्रोसेस आहे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर बघा आज आपण त्यापैकी जे काही समजा पहिलं टाईप आहे हे टाईप आपण इथे म्हणजे स्टडी करणार आहे. त्या टाईपचं नाव आहे बल्क पॉलिमरायझेशन टेक्निक्स. तर लक्षात घ्या इकडे each and everybody students you should keep in your mind how much more techniques are present in polymerization scheme and processing in which we have to given bulk polymerization techniques. त्याच्यापैकी एक आहे बल्क पॉलिमरायझेशन टेक्निक्स, त्याच्यानंतर सोल्युशन पॉलिमरायझेशन टेक्निक्स, त्याच्यानंतर सस्पेन्शन पॉलिमरायझेशन टेक्निक्स, त्याच्यानंतर इमल्शन पॉलिमरायझेशन टेक्निक्स आणि शेवटचा इंटरफॅशियल कंडेन्सेशन टेक्निक्स. तर हे आपण वन बाय वन स्टडी करणार आहे. त्यापैकी जे काही पॉलिमरायझेशन मधलं जे टेक्निक आहे बल्क पॉलिमरायझेशन टेक्निक आपण स्टडी करणार आहे आज. तर बघा याच्यामध्ये जे काही समजा बल्क म्हणजे हा शब्द लक्षात घ्या, बल्क मध्ये जास्त प्रमाणात जास्त अमाऊंट मध्ये असं आपण कन्सिडर करू शकतो. इथे जे काही आपण पॉलिमरायझेशन टेक्निक्स जे काही आपण इथे अप्लाय करणार आहे, जे काही स्टडी करणार आहे, जे वर्कआउट करणार आहे, जे पॉलिमरायझेशन स्कीम आपण प्रिपेअर करणार आहे, तर याच्यामध्ये जो काही समजा आपण मोनोमर घेणार आहे किंवा जो काही प्रोडक्ट मिळत आहे हे जवळपास प्रोडक्ट आपल्याला जास्त अमाऊंट मध्ये मिळेल. म्हणजेच आपण बल्क पॉलिमरायझेशन टेक्निक्स इथे काय करणार आहे, वर्कआउट करणार आहे. तर बघा जेव्हा समजा आपण बल्क पॉलिमरायझेशन टेक्निक्स वर्कआउट करत आहे, ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू गिवन सच टाइप ऑफ प्रोसेस और सच टाइप ऑफ टेक्निक्स फॉर वर्कआउट दिस म्हणजे टेक्निक्स म्हणजे दिस बल्क टेक्निक्स असं म्हणायला हरकत नाही. तर बघा पहिलं जे काही समजा याच्यामध्ये जे काही प्रोसेस आहे ते आहे सोलंट नॉट यूज. म्हणजे जेव्हा समजा आपण बल्क पॉलिमरायझेशन टेक्निक्स वर्कआउट करतोय त्यावेळेस आपल्याला जे काही याच्यामध्ये यूज करायचं आहे, जे काही मटेरियल आपण इथे म्हणजे वापरणार आहे, जे काही समजा आपल्याला लागणार युटिलाइज करणार आहे, तर याच्यामध्ये मोनोमर लिक्विड स्टेट मधला जो काही समजा मटेरियल असेल, जो काही पॉलिमर असेल आपण इथे अप्लाय करणार आहे. त्याच्यानंतर बघा जे काही मटेरियल आहे ते होमोजियस असणं अतिशय गरजेचं आहे. कारण की याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सोलंट नॉट यूज फॉर दिस रिएक्शन, फॉर दिस प्रोसेस, फॉर दिस टेक्निक्स. Only liquid state material we can use for further workout or further preparation of polymerization techniques. त्याच्यानंतर बघा जे काही समजा याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मोनोमर घेणार तो इनिशिएटर जो असेल, मोनोमर म्हणजे इनिशिएटर आणि इनिशिएटर मध्येच तो रिएक्टंट, तो मोनोमर मध्ये डिझॉल्व्ह झाला पाहिजे. आपल्या लक्षामध्ये म्हणजे इनिशिएटर इट विल बी कम्प्लिटली डिझॉल्व्ह आणि इट इज सोल्युबल इन काय मोनोमर, म्हणजे तो मोनोमर मध्ये डिझॉल्व्ह झाला पाहिजे. अशा प्रकारचं मटेरियल तुम्हाला याच्यामध्ये युटिलाइज करावं लागेल. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की चेन ट्रान्सफर यूज एजंट यू कॅन यूज. म्हणजे बघा या जे काही समजा टेक्निक्स आहे बल्क टेक्निक्स मध्ये चेन ट्रान्सफर एजंट तुम्हाला इथे काय करावं लागेल, यूज करावं लागेल, युटिलाइज करावं लागेल फॉर फर्दर रिएक्शन. म्हणजे या रिएक्शन मध्ये तुम्हाला चेन ट्रान्सफर जो काही समजा मटेरियल असेल, जे काही एजंट असेल तो तुम्हाला इथे काय करावं लागेल, युटिलाइज करावं लागेल. आता कशासाठी युटिलाइज करावं लागेल, तर बघा फॉर द कंट्रोल ऑफ मोलिक्युलर वेट. म्हणजे तुम्हाला मोलिक्युलर वेट जो आहे तो तुम्हाला कंट्रोल करता येईल. कशाच्या बेसिसवर, जेव्हा समजा तुम्ही चेन ट्रान्सफर एजंट यूज कराल या प्रिपरेशन मध्ये किंवा या टेक्निक्स मध्ये, ऍट दॅट सिच्युएशन यू कॅन कंट्रोल हाऊ मच मोर मोलिक्युलर वेट. म्हणजे जे काही मोलिक्युलर वेट असेल ते तुम्हाला कंट्रोल करता येईल ऑन द बेसिस ऑफ चेन ट्रान्सफर एजंट. त्याच्यानंतर बघा की जो काही समजा रिएक्शन मिक्सचर आहे तो रिएक्शन मिक्सचर तुम्हाला काय करावं लागेल, स्टर करावं लागेल. स्टर म्हणजे स्टर कशासाठी करतो आपण, दिस स्टरिंग प्रोसेस फॉर सोल्युशन ऑफ दॅट पर्टिक्युलर. म्हणजे जे काही समजा याच्यामध्ये मटेरियल तुम्ही युज करत आहे त्याला तुम्हाला स्टर करावं लागेल. म्हणजे स्टर केल्यानंतर जो काही मिक्सचर असेल तो कम्प्लिटली त्याच्यामध्ये सोल्युबल होईल. त्याच्यानंतर बघा काय होईल की फॉर्मेशन ऑफ हायर मॉलिक्युलर वेट प्रोडक्ट. म्हणजे मिळणारा जे काही समजा प्रोडक्ट आहे तो मॅक्सिमम अमाऊंट मध्ये तुम्हाला मिळेल. आणि अजून त्याच्यापेक्षा जास्त न मिळण्यासाठी किंवा त्याच्यावर कंट्रोल त्याच्यावर वॉचअप करण्यासाठी तुम्हाला चेन ट्रान्सफर जो काही एजंट असेल तो तुम्हाला तिथे युटिलाइज करावा लागेल, इम्प्लिमेंट करावं लागेल फॉर
कंट्रोल ऑफ मॉलिक्युलर वेट आणि मिळणारा जे काही समजा प्रोडक्ट आहे तो सुद्धा एक हायर मॉलिक्युलर वेट मध्ये तुम्हाला जे काही प्रोडक्ट मिळत आहे ते मॅक्सिमम अमाऊंट मध्ये मिळेल आणि मिनिमम अमाऊंट मध्ये जे काही मिनिमम जे वेळेमध्ये जे काही समजा बल्क पॉलिमरायझेशन टेक्निक्स आहे हे तुम्हाला म्हणजे प्रोसीड करता येईल ऑन द बेसिस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ फॅक्टर्स. म्हणजे याच्यामध्ये जे काही समजा फॅक्टर्स आहे म्हणजे जसं समजा होमोजिनियस सिस्टीम अप्लाय करावं लागेल, लिक्विड स्टेट मधला जो काही मोनोमर आहे तुम्हाला घ्यावा लागेल, त्याच्यानंतर त्याला तुम्हाला म्हणजे डिझॉल्व्ह करावं लागेल मोनोमर मध्ये, त्याच्यानंतर त्याला ट्रान्सफर एजंट तुम्हाला युज करावं लागेल, त्याच्यानंतर कशासाठी युज करावं लागेल तर मॉलिक्युलर जे काही वेट असेल ते कंट्रोल करण्यासाठी, त्याच्यानंतर रिएक्शन मिक्सरला तुम्हाला स्टर करावं लागेल आणि स्टर केल्यानंतर मिळणारा जे काही समजा प्रोडक्ट आहे तो तुम्हाला मॅक्सिमम अमाऊंट मध्ये मिळेल तरच तुमचं जे काही समजा बल्क पॉलिमरायझेशन टेक्निक्स आहे हे सक्सेसफुल होईल असं आपण कन्सिडर करू. त्याच्यानंतर हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल. हे फॅक्टर अतिशय महत्वाचे आहे. these four or five factors it will be mostly responsible or 6 point it will be mostly responsible for further polymerization of the bulk techniques. bulk techniques मध्ये तुम्हाला हे जे काही फॅक्टर्स आहे हे अतिशय महत्वाचे आहे. अशा पद्धतीनं बल्क पॉलिमरायझेशन स्कीम तुम्हाला काय करावं लागेल म्हणजे वर्कआउट करावं लागेल. त्याच्यानंतरचा जो काही समजा टेक्निक आहे त्या टेक्निकचं नाव आहे तेच टेक्निक आहे पण त्याचे डिसएडव्हान्टेजेस बघायचे आहे. कोणती बल्क पॉलिमरायझेशन टेक्निक्स आपण आज काय बघणार आहे नंतर डिसएडव्हान्टेजेस. म्हणजे आता नंतरचं फॅक्टर आहे डिसएडव्हान्टेजेस ऑफ बल्क टेक्निक. आता ह्या बल्क टेक्निकचे आपल्याला जे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत ते आपल्याला इथे काय करायचे स्टडी करायचे. तर बघा डिसएडव्हान्टेजेस म्हणजे काय म्हटलेलं आहे की डिसएडव्हान्टेजेस म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की ऍडव्हान्टेजेस म्हणजे फायदे आणि डिसएडव्हान्टेजेस म्हणजे जे काही समजा त्याचे तोटे असेल किंवा जे दुष्परिणाम असेल ते आपल्याला इथे स्टडी करायचे आहे. तर बघा काय म्हटलंय प्रोडक्ट ऑब्टेन इन बल्क पॉलिमरायझेशन इट इज व्हेरी हाय मॉलिक्युलर वेट. म्हणजे याच्यामध्ये पहिलं जे काही डिसएडव्हान्टेजेस आहे जे काही प्रोडक्ट मिळालेलं आहे आपण आताच ते स्टडी केलं. प्रोडक्ट इट विल बी फाइंड आउट इन मॅक्सिमम अमाऊंट. म्हणजे हा एक पहिलं डिसएडव्हान्टेजेस आहे. म्हणजे जे काही प्रोडक्ट तुम्हाला मिळत आहे तो मॅक्सिमम अमाऊंट मध्ये मिळत आहे. म्हणजे हा पहिला त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे. त्याच्यानंतर की याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की द ऍब्सेन्स ऑफ सॉल्व्हेंट म्हणजे तुम्हाला या रिएक्शन मध्ये किंवा या टेक्निक मध्ये जे काही सोल्वंट आहे इथे घ्यायची काही गरज नाही आहे. म्हणजे हे जरुरी नाही आहे की तुम्हाला इथे सोल्वंट घ्यावं लागेल. त्याच्यानंतर विस्कोसिटी ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस ट्रेमंडसली. म्हणजे बघा याच्यामध्ये जे काही विस्कोसिटी आहे ते काय होईल इथे ते सिस्टीम इन्क्रीजेस करेल म्हणजे इन्क्रीज करेल. म्हणजे तुमचं जे काही रिएक्शनचं जे रेट असेल ते काय करेल इथे वाढवेल किंवा इम्प्रूव्ह करेल. त्यासाठी हा एक त्याचा म्हणजे ऍडव्हान्टेजेस आहे. viscosity it will increases tremendously. म्हणजे अतिशय फास्ट म्हणजे या रिएक्शनचं जे काही विस्कोसिटी आहे तुम्हाला म्हणजे काय होईल इन्क्रीज होईल. हा याचा तिसरा डिसएडव्हान्टेजेस आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की ड्युरिंग पॉलिमरायझेशन हीट इज व्हेरी इव्हॉल्व. म्हणजे बघा याच्यामध्ये हीट सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. हीट काय होईल याच्यामधून इव्हॉल्व होईल. हीट इट विल बी काय इव्हॉल्व. हीट काय होईल इव्हॉल्व होईल. त्याच्यानंतर अजून एक डिसएडव्हान्टेजेस बघू आपण याच्यामध्ये की टर्मिनेशन बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे बघा जो काही समजा एखाद्या याच्यामधला जो काही मिक्सचर असेल ते टर्मिनेशन म्हणजेच काय करणं त्याला म्हणजे आयसोलेट करणं हे अतिशय म्हणजे डिफिकल्ट आहे असं म्हटलेलं आहे की टर्मिनेशन इट विल बी डिफिकल्ट. म्हणजेच एखाद्या मॉलिक्युलला आयसोलेट करणं हे याच्यामध्ये या बल्क याच्यामध्ये टेक्निक मध्ये काय आहे डिफिकल्ट आहे. दिस फेनॉमेनॉन इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑटो ऍक्सिलरेशन. म्हणजे याच म्हणजे डिफिकल्ट प्रोसेसला ऑटो ऍक्सिलरेशन असं म्हटलेलं आहे. आता हे झालं समजा रिलिव्हंट ऑफ काय डिसएडव्हान्टेजेस म्हणजे हे याचे दुष्परिणाम आहे कशाचे या टेक्निक मध्ये. हे अशा प्रकारचे जे काही फॅक्टर असेल तर इट विल बी
डिसएडव्हान्टेजेस फॉर कम्प्लिशन ऑफ दिस बल्क टेक्निक. त्याच्यानंतर बघा आता जसं समजा हे डिसएडव्हान्टेजेस आहे, आता याचे आपल्याला ऍडव्हान्टेजेस बघायचे की हे महत्वाचं काय आहे, की ते इम्पॉर्टंट काय आहे. तर इम्पॉर्टंट साठी कोणकोणते फॅक्टर महत्वाचे आहे तर आपण आता बघू ऍडव्हान्टेजेस ऑफ काय बल्क टेक्निक्स. आता त्याचे काय बघू आपण ऍडव्हान्टेजेस. आता बघा ऍडव्हान्टेजेस मध्ये काय म्हटलेलं आहे की पहिलं जे काही समजा ऍडव्हान्टेजेस आहे कशाचं, या बल्क रिएक्शनचं. तर पहिलं ऍडव्हान्टेजेस आहे की इट इज व्हेरी सिंपल पॉलिमरायझेशन टेक्निक्स. म्हणजे हे जे टेक्निक्स आहे बल्क टेक्निक्स, हे टेक्निक्स कशी आहे, इट इज व्हेरी सिंपल आहे. म्हणजे आपण इथे असं लिहू शकतो, पहिलं कन्सेप्ट काय आहे, इट इज व्हेरी सिंपल टेक्निक्स. म्हणजे अतिशय महत्वाचे म्हणजे काय म्हणू आपण याला, अतिशय इझी वेनं किंवा सिंपल वेनं आपण हे टेक्निक काय करू शकतो, अप्लाय करू शकतो, वर्कआउट करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा ऍडव्हान्टेजेस आहे की पॉलिमर ऑब्टेन बाय प्रोसेस इज हाय प्युरिटी. म्हणजे बघा याच्यामधला जे काही समजा पॉलिमर्स आहे, जे काही मिळणारा प्रोडक्ट आहे, पॉलिमर ऑब्टेन हाय प्युरिटी. म्हणजे बघा हाय प्युरिटी म्हणजे देर इज नो इम्प्युरिटी असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मिळणारा जो काही समजा प्रोडक्ट आहे तो कशा पद्धतीने राहील, तो इट इज क्वालिटी कंटेंट. म्हणजे एक समजा क्वालिटीचा जे काही प्रोडक्ट आहे तुम्हाला काय मिळेल, या पॉलिमर मध्ये मिळणारा पॉलिमर हा अतिशय समजा चांगल्या पद्धतीने मिळेल. त्याला कुठल्याच प्रकारचं क्रिस्टलायझेशन वगैरे करायची गरज नाही पडणार, कारण की तो ऑलरेडी प्युरिफाय किंवा त्याला आपण असं म्हणू की तो चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं मिळेल. त्याच्यानंतर नंतरचा ऍडव्हान्टेजेस बघा काय म्हटलेलं आहे की पॉलिमर इल्ड हाय. म्हणजे जो काही समजा याच्यामध्ये प्रोडक्ट मिळालेला आहे त्याचं जे काही अमाऊंट आहे हे कशा प्रकारचं आहे, हाय अमाऊंट. म्हणजे जास्त मॅक्सिमम अमाऊंट मध्ये तुमचा काय मिळेल ते प्रोडक्ट तुम्हाला फाइंड आउट होईल. त्याच्यानंतर जे काही म्हणजे ऍडव्हान्टेजेस आहे ते बघा, आयसोलेशन पॉलिमर इज नॉट रिक्वायर्ड किंवा रिक्वायर्ड. म्हणजे बघा याच्यामध्ये आता जे कंटेन असं म्हटलं की डिसएडव्हान्टेजेस मध्ये की कुठल्याही समजा मिक्सचरला तुम्हाला म्हणजे त्याला आयसोलेट करता येणार नाही. इट इज डिफिकल्ट वे फॉर द आयसोलेशन. त्याच्यामध्ये हा एक ऍडव्हान्टेजेस आहे त्याचा की पॉलिमर किंवा आयसोलेशन ऑफ पॉलिमर इज नॉट रिक्वायर्ड. म्हणजे तो कंटेन याच्यामध्ये म्हणजे रिक्वायर म्हणजे आवश्यक नाही असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आयसोलेशन ऑफ पॉलिमर आयसोलेशन ऑफ पॉलिमर इज नॉट रिक्वायर्ड. म्हणजे जरुरी नाही की समजा त्याला म्हणजे त्या कंपाऊंडला आयसोलेट करणं काही गरजेचं नाहीये. अशा पद्धतीनं हे बल्क पॉलिमरायझेशनचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता त्याच्यानंतर बघा दुसरी जे काही समजा टेक्निक्स आहेत ते टेक्निक्स कडे आपण इथे लगेच वळणार आहे. तर हे झाले त्याचे डिसएडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जे काही टेक्निक्स आहे त्या टेक्निकचं जे काही नेम आहे ते टेक्निक आहे सोल्युशन पॉलिमरायझेशन टेक्निक्स. म्हणजे नंतरची टेक्निक मध्ये दुसरी टेक्निक सोल्युशन पॉलिमरायझेशन टेक्निक्स. आता बघा सोल्युशन पॉलिमरायझेशन टेक्निक्स म्हणजे नेमकं काय. आता आपण याच्या आधी जे काही समजा स्टडी केलं आहे ते आहे बल्क पॉलिमरायझेशन, त्याचे ऍडव्हान्टेजेस, त्याचे डिसएडव्हान्टेजेस, त्याच्यामध्ये काय रिक्वायर करायचं काय रिक्वायर करायचं नाही, कोणते कंटेंट घ्यायचे कोणतं मिक्सचर घ्यायचं. दिस इज ओव्हरऑल अबाउट काय बल्क पॉलिमरायझेशन. तर आता आपण सोल्युशन पॉलिमरायझेशन टेक्निक्स मध्ये कोणकोणते त्याचे कॅरेक्टरायझेशन आहे, आयडेंटिफिकेशन कशा पद्धतीनं करायचं, त्याच्यात वर्कआउट करण्यासाठी कोणकोणते जे काही टेक्निक्स असेल, जे काही सॉल्व्हंट जे काही सोल्युशन असेल ते आपल्याला इथे जे काही मिक्सचर असेल कुठला युज करायचा कुठला नाही युज करायचं हे आपण याच्यामध्ये म्हणजे स्टडी करणार आहे. सोल्युशन म्हटलं की त्याच्यामध्ये सोल्युशन तर अतिशय म्हणजे इम्पॉर्टंट आहेच. अतिशय म्हणजे त्याला आपण कॉमन म्हणजे हे म्हणायला हरकत नाही. कॉमन सोल्युशन किंवा कॉमन जे काही समजा कन्सेप्ट आहे रिलेव्हंट ऑफ पॉलिमरायझेशन टेक्निक्स हे आवश्यक आहे. इट इज नीड ऑर नेसेसरी फॉर वर्कआउट दिस टेक्निक्स. म्हणजे या टेक्निक्स मध्ये सोल्युशन घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे आपण पॉइंट वाईज लिहून काढू. म्हणजे बघा काय म्हटलेलं आहे की इट इज पॉलिमरायझेशन टेक्निक इन विच सिस्टीम इज होमोजिनियस. म्हणजे बघा हे जे समजा आपण टेक्निक्स अप्लाय करणार आहे
त्याच्यामध्ये जे काही सिस्टीम आपण अप्लाय करणार आहे, सिस्टीम इज होमोजिनियस. सिस्टीम इज होमोजिनियस. म्हणजे याच्यामध्ये जे काही आपण सिस्टीम म्हणजे अप्लाय करणार आहे ते कशी असणं गरजेचं आहे, होमोजिनियस असणं अतिशय गरजेचं आहे. ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ सोल्युशन पॉलिमर. कशासाठी? सोल्युशन फॉर्मेशन पॉलिमर साठी ही सिस्टीम अतिशय महत्वाचं आहे. इट इज नीड ऑर नेसेसरी फॉर रिलेव्हंट कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की इट इज ऑल्सो इन द फॉर्म ऑफ सोल्युशन. म्हणजे तो सोल्युशन फॉर्म मध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काही समजा आपण सोल्युशन यूज करणार आहे, इट इज सोल्युशन फॉर्म. म्हणजे हे सिस्टीम आपण सोल्युशन फॉर्मच्या माध्यमातून वर्कआउट करणार आहे. सोल्युशन फॉर्म पॉलिमरायझेशन टेक्निक्स आपण बघत आहे, तर सोल्युशनची अतिशय गरज आहेच. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, इनर्ट ऑर्गॅनिक सोल्युंट इज यूज दिस पॉलिमरायझेशन टेक्निक्स. म्हणजे काय म्हटलेलं आहे की इनर्ट ऑर्गॅनिक सोल्युंट याच्यामध्ये यूज करायचं आहे. म्हणजे इट इज यूज इनर्ट ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. म्हणजे या टेक्निक्स मध्ये इनर्ट ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इथे युटिलाइज करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय ही टेक्निक आपण परफॉर्म करू शकत नाही, वर्कआउट करू शकत नाही. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे की दिस ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इज सिलेक्टेड सच एज इट बॉइलिंग पॉइंट आर लिटिल मोर दॅन पॉलिमरायझेशन टेम्परेचर. म्हणजे बघा याच्यामध्ये बॉइलिंग पॉइंट काढणं अतिशय महत्वाचे आहे. म्हणजे इट इज रिक्वायर्ड असं कन्सिडर करू, इट इज रिक्वायर्ड बॉइलिंग पॉइंट अँड म्हणजे याला टेम्परेचर देणं सुद्धा अतिशय म्हणजे महत्वाचं आहे. अँड टेम्परेचर इम्पॉर्टंट. अँड टेम्परेचर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर परफॉर्मिंग दिस टेक्निक. म्हणजे बघा हे सोल्युशन पॉलिमरायझेशन टेक्निक्स मध्ये जे काही समजा आपण वर्कआउट करत आहे, रिएक्शन वर्कआउट करत आहे, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आपण घेत आहे, त्याचं बॉइलिंग पॉइंट त्याला टेम्परेचर आपल्याला प्रोव्हाइड करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, सोल्व्हंट कॅन बी इव्हॅपोरेटेड इझिली अँड रिकव्हरी ऑफ द प्रोडक्ट इझिली. म्हणजे बघा जेव्हा समजा आपण एखाद्या म्हणजे सोल्युशनला किंवा सोल्व्हंटला किंवा कुठल्याही समजा कंडिशनला आपण हीट करतो, ऍट दॅट सिच्युएशन म्हणजे बघा याच्यामध्ये सोल्व्हंट इट विल बी इझिली इव्हॅपोरेट. म्हणजे बघा याच्यामधलं जे काही सोल्व्हंट असेल हीट केल्यानंतर तो इव्हॅपोरेट होईल. म्हणजे सोल्व्हंट पूर्ण सोल्व्हंट नाही, काही सोल्व्हंट इट विल बी इव्हॅपोरेटेड. म्हणजे काही सोल्व्हंट काय होईल, हीटच्या माध्यमातून इव्हॅपोरेट होईल आणि जो काही मिळणारा जे काही समजा प्रोडक्ट असेल तो प्रोडक्ट तुम्हाला इझी मिळेल. वी कॅन गेट इझिली फायनल प्रोडक्ट. म्हणजे बघा अशा प्रकारचं जे काही समजा आपण वर्कआउट करत आहे, टेम्परेचर त्याला प्रोव्हाइड करत आहे, ऑर्गॅनिक सॉल्व्हंटचा आपण बॉइलिंग पॉइंट डिटेक्ट करत आहे, देन दिस प्रोडक्ट इन दिस प्रोडक्ट सम प्रोडक्ट इट विल बी इव्हॅपोरेट, सम सॉल्व्हंट इट विल बी इव्हॅपोरेट. म्हणजे एखाद्या वस्तूला आपण जर हीट केलं तर त्याच्यामध्ये काहीतरी रिडक्शन होईल, तो इव्हॅपोरेट होईल आणि मिळणारा जे काही समजा प्रोडक्ट असेल तो चांगल्या क्वालिटीचा चांगल्या पद्धतीने आपल्याला इझिली तो प्रोडक्ट काय होईल मिळेल. अशा पद्धतीनं जे काही समजा सोल्युशन जे काही टेक्निक्स आहे, टेक्निक अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, वर्कआउट करावं लागेल किंवा फॉर्म करावं लागेल, प्रिपेअर करावं लागेल किंवा प्रोडक्ट आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं ऍट फायनल कंडिशन. म्हणजे अशा प्रकारच्या टेक्निक्सला हे फॅक्टर अतिशय म्हणजे रिक्वायर आहे. दिस फॅक्टर इट विल बी मोस्टली रिक्वायर्ड फॉर फर्दर सोल्युशन पॉलिमरायझेशन टेक्निक्स. म्हणजे या टेक्निकसाठी हे फॅक्टर अतिशय महत्वाचे आहे. म्हणजे अशा प्रकारच्या टेक्निकला सोल्युशन पॉलिमरायझेशन टेक्निक्स असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे. आता तुम्हाला माहित आहे की ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सोल्युशन पॉलिमरायझेशन टेक्निक्स तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहे हे आपण इथे म्हणजे स्टडी करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टार्ट डिसएडव्हान्टेजेस. म्हणजे या टेक्निकचे आपण डिसएडव्हान्टेजेस बघू. डिसएडव्हान्टेजेस पहिला जो कॉन्सेप्ट आहे डिसएडव्हान्टेजेस म्हणजे तुम्हाला माहित आहे
की जे समजा या टेक्निक्स मधले जे काही समजा डिसएडव्हान्टेजेस असं कन्सिडर करू, दुष्परिणाम. ऍडव्हान्टेजेस म्हणजे महत्वाचं. तर बघा पहिलं जे काही समजा याच्यामध्ये डिसएडव्हान्टेजेस आहे ते काय म्हटलेलं आहे की सोलवंट ऍज चेन ट्रान्सफर एजंट. म्हणजे याच्यामध्ये या टेक्निक मध्ये सोलवंट जो आहे तो चेन ट्रान्सफर एजंट असणं गरजेचं आहे. चेन ट्रान्सफर एजंट म्हणजे जो सोलवंट आपण इथे युटिलाइज करणार आहे तो चेन ट्रान्सफर एजंट असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे इट इज डिफिकल्ट टू हाय मॉलिक्युलर वेट. म्हणजे याच्यामध्ये जे काही समजा प्रोडक्ट मिळणार आहे याचं हायर मॉलिक्युलर वेट मिळेल असं काही गरजेचं नाही. म्हणजे असं म्हटलेलं आहे इट इज डिफिकल्ट टू काय म्हटलेलं आहे गेट हाय मॉलिक्युलर वेट. म्हणजे बघा बल्कमध्ये आपल्याला मॉलिक्युलर वेट मध्ये जो काही प्रोडक्ट मिळालेला आहे, पण या कंडिशन मध्ये इट इज डिफिकल्ट गेट हाय मॉलिक्युलर वेट. म्हणजे याच्यामध्ये या स्कीम मध्ये जो काही मिळणारा प्रोडक्ट आहे तो हाय मॉलिक्युलर वेट मध्ये इथे मिळणारा नाही. त्याच्यानंतर नंतरचं जे काही समजा डिसएडव्हान्टेजेस आहेत ते काय आहे की आयसोलेशन ऑफ द प्रोडक्ट फ्रॉम द सोल्युशन इट नॉट इझी. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आयसोलेशन इट इज नॉट रिक्वायर्ड. जरुरी नाही की याच्यामध्ये जो काही समजा तुम्ही सोल्युशन घेत असेल त्याला आयसोलेट करणं अतिशय म्हणजे महत्वाचं असेल असं नाही आहे. त्याच्यानंतरचं जे काही समजा डिसएडव्हान्टेजेस आहे ऍज ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट इट इज यूज इन दिस प्रोसेस. म्हणजे बघा याच्यामध्ये जे काही आपण म्हणजे यूज करणार आहे ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटच इथे काय करणार आहे आपण यूज करणार आहे, युटिलाइज करणार आहे. दिस प्रोसेस किंवा दिस टेक्निक्स इट इज नॉट इकॉनॉमिकल. म्हणजे हे इट इज काय नॉट इकॉनॉमिकल म्हणजे गरजेचं नाही आहे. याचं काही एवढं काही म्हणजे इम्पॉर्टंट नाही आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नंतरचे जे काही डिसएडव्हान्टेजेस आहे इट रिक्वायर लॉंग ड्युरेशन फॉर हाय कन्व्हर्शन. म्हणजे बघा याच्यामध्ये जे काही समजा रिएक्टंट आहे त्याचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी जे काही ड्युरेशन लागणार आहे ते जास्त लागणार आहे. म्हणजे लॉंग ड्युरेशन फॉर परफॉर्मिंग दिस कन्व्हर्शन. म्हणजे बघा आता हे जे समजा आपण म्हणजे जे प्रोसेस वर्कआउट करत आहे याला लागणारा जे काही टाइम स्पॅन आहे हे जास्त प्रमाणात लागणार आहे, जास्त वेळ लागणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट इथे काय होणार आहे फाइंड आउट होणार आहे, मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा जे काही नंतरचं जे काही कन्सेप्ट आहे इट इज रिलिव्हंट ऍडव्हान्टेजेस. याच्यानंतर आपण या टेक्निकचं आपण काय बघणार आहे ऍडव्हान्टेजेस बघणार आहे. तर बघा हे झालं डिसएडव्हान्टेजेस ऑफ सोल्युशन टेक्निक्स. त्याच्यानंतर नंतरचा कन्सेप्ट आहे ऍडव्हान्टेजेस. म्हणजे बघा आता या टेक्निकचे नेमकं फायदे काय हे फायदे आपण इथे बघणार आहे. तर बघा पहिल्या नंबरला आपण असं बघू की दिस टेक्निक्स इन ऍडव्हान्टेजेस व्हेन पॉलिमर इज यूज फॉर सोल्युशन. म्हणजे बघा याच्यामधलं जे काही समजा पॉलिमर आहे पॉलिमर इट इज गेन त्याला काय कन्सिडर करू आपण गेन सोल्युशन. म्हणजे सोल्युशन फॉर्म मधला राहील तो काय जो काही पॉलिमर मिळणार आहे, जे काही फायनल प्रोडक्ट मिळणार आहे तो कशा कोणत्या फॉर्म मध्ये मिळेल सोल्युशन फॉर्म मध्ये मिळेल. दुसरं बघा काय म्हटलेलं की दिस टेक्निक्स इज सुटेबल व्हेन पॉलिमर इज इन्सोल्युबल इन सॉल्व्हंट. म्हणजे बघा याच्यामध्ये पॉलिमर जे काही असेल पॉलिमर इट इज इन्सोल्युबल म्हणजे याच्यामधलं मिळणारा जो काही समजा पॉलिमर असेल तो कशा प्रकारचा असेल इन्सोल्युबल असेल. कशामध्ये सॉल्व्हंट मध्ये. इन्सोल्युबल इन सॉल्व्हंट म्हणजे तो पॉलिमर सॉल्व्हंट मध्ये इन्सोल्युबल असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतरचं जे की समजा ऍडव्हान्टेजेस आहे ते ऍडव्हान्टेजेस आहे दिस टेक्निक्स इज सुटेबल फॉर प्रिपरेशन ऑफ वॉटर सोल्युबल पॉलिमर. म्हणजे बघा याच्यामध्ये वॉटर सोल्युबल पॉलिमर अतिशय महत्वाचं आहे. वॉटर सोल्युबल पॉलिमर रिक्वायर्ड कन्सिडर करू आपण. इट विल बी रिक्वायर्ड म्हणजे हे अतिशय महत्वाचे. म्हणजे हे बघा इट इज रिलेव्हंट ऑफ ऍडव्हान्टेजेस. म्हणजे हे झालं रिलेटेड ऑफ काय सोल्युशन पॉलिमर टेक्निक्स ऍडव्हान्टेजेस. दिस 4 factors are mostly responsible for further polymer techniques, solution polymer techniques advantages. म्हणजे हे झाले त्याचे फायदे.
रिमेनिंग पार्ट वी हॅव टू डिस्कस नेक्स्ट म्हणजे नंतर बघू आपण.